इचलकरंजी शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक, शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल 23 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून राज्य शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी महापालिका प्रशासनाकडे तात्काळ खुलाशाची मागणी केली आहे। उदयसिंग पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की संबंधित रस्ता सध्या सुस्थितीत असून वाहतुकीसाठी सक्षम आहे। अशा परिस्थितीत त्याच रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। शहरातील अनेक भागातील रस्ते, गॅस पाईपलाईन, ड्रेनेज, पाणी पुरवठा आणि इतर विकास कामामुळे खराब अवस्थेत असताना त्या रस्त्यांकडे दुर्लक्ष करून या रस्त्याला प्राधान्य का दिले जात आहे, अशी त्यांनी विचारणा केली। महापालिकेकडे स्वतंत्र बांधकाम विभाग, अभियंते आणि तांत्रिक यंत्रणा उपलब्ध असताना हा प्रस्ताव कोणत्या तांत्रिक निकषावर तयार केला जात आहे, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। जर हा प्रस्ताव आवश्यक असेल तर त्यामागील सर्वेक्षण अहवाल, तांत्रिक तपशील आणि अंदाजपत्रक नागरिकांसमोर जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली। याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते महासत्ता चौक या तुलनेने मोठ्या रस्त्यासाठी 12 कोटी रुपये मंजूर झाले असताना त्यापेक्षा कमी लांबीच्या आणि चांगल्या स्थितीतील रस्त्यासाठी 23 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव कसा तयार करण्यात आला, याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थपासून आपल्या महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत एक नवीन अंदाजपत्रक तयार करण्याचं काम बांधकाम विभागामार्फत या ठिकाणी झालेलं आहे। ते 23 कोटी रुपयाचं काँक्रिटीकरणाचं काम आहे आणि मला या ठिकाणी सांगायचं की तो मुख्य रस्ता आहे, रस्ता चांगला आहे, त्यासाठी 23 कोटी रुपये खर्च करायची काय गरज नाही। तेच पैसे जिथं खोदकाम करून ठेवले इचलकरंजी शहरभर, त्या ठिकाणी जर वापरले, शासनाकडून निधी आणला तर बरं होईल। हे कुणाच्या हट्टासाठी, कुणाच्या दबावापोटी या ठिकाणी अंदाजपत्रक तयार केले, याचा खुलासा सन्माननीय प्रशासनाने या ठिकाणी करायला पाहिजे।